हॅलो फ्रेंड्स, आज आहे आपल्या डीटी लेक्चर सिरीज मधील लेक्चर नंबर 4. आय होप तुम्ही आतापर्यंतचे 3 लेक्चर बघितले असतील आणि त्यांची प्रॅक्टिस सुद्धा केली असेल. या 3 लेक्चरमध्ये आपण नंबर सिस्टीम विषयी बरीच माहिती मिळवली. आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, जो आहे BCD कोड, XS3 कोड आणि ग्रे कोड. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. बरेच वर्ष डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट शिकवल्यानंतर मला माहिती आहे की मुलांना कुठे अडचणी येतात. त्यामुळे तुम्हाला पक्क समजेल अशा प्रकारे मी ही लेक्चर सिरीज सुरू केली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचे टॉपिक सुद्धा पक्के करून घ्या तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. चला सुरुवात करूया. BCD कोड म्हणजे काय? BCD कोड म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल. हे एक प्रकारचे डेसिमल नंबर असतात जे आपण बायनरी मध्ये लिहितो. BCD कोड मधले 0 to 9 नंबर्स हे सेम बायनरी मधलेच असतात. त्यानंतर मात्र आपण BCD कोड लिहिताना डेसिमलच्या प्रत्येक डिजिटला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करतो. BCD कोडला बायनरी कन्व्हर्जन पेक्षा जास्त बिट्स लागतात. चला कन्व्हर्जन एक एक्झाम्पल घेऊन बघूया. डेसिमल टू BCD. हा फर्स्ट नंबर आहे 35. याला BCD मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला सिंपली काय करायचंय, या 3 ला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करायचंय. 8421 च्या रूल नुसार 0011 आणि 5 4 प्लस 1 इज युअर 5. दिस इज युअर 5. म्हणजे 35 हा डेसिमल नंबर होता, इज इक्वल्स टू 0011 0101. This is not binary, this is BCD code. Okay, then आणखी एक उदाहरण बघू. 179. या उदाहरणामध्ये सेम 1, 7 आणि 9 यांचे आपल्याला बायनरी कोड काढायचे आहेत. 1 is your 0001, 7 is your 0111 and 9 is 1001. So this is your BCD number. 179 decimal is equals to 0001 0111 1001 BCD. तुम्हाला पेपर मध्ये बायनरी मधून BCD मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. पण महत्वाचा जो प्रश्न पेपर मध्ये येतोच तो आहे BCD ऍडिशनचा. BCD ऍडिशन मध्ये तुम्हाला जे नंबर दिलेले असतात त्यांना सिंपली बायनरी मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजेच BCD कोड मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्या दोघांची ऍडिशन करायची आहे. ही ऍडिशन केल्यानंतर जे आन्सर येतं त्या आन्सर मध्ये तुम्हाला 3 केस बघायला मिळतात. केस 1, केस 2 अँड केस 3. त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. केस 1 मध्ये इफ युअर सम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 अँड कॅरी इज इक्वल्स टू 0, देन तुमचं जे सम आहे म्हणजे जे आन्सर आहे इज व्हॅलिड BCD नंबर अँड यू कॅन स्टक विथ दॅट आन्सर. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच करेक्शन करण्याची गरज नाहीये. त्यानंतर येते केस नंबर 2. केस नंबर 2 आहे इफ सम इज लेस दॅन इक्वल टू 9, म्हणजे 9 किंवा 9 पेक्षा लहान असेल तर, अँड कॅरी इज इक्वल्स टू 1. जर कॅरी 1 असेल तर तुमचं जे आन्सर आहे म्हणजे जे सम आहे इज नॉट व्हॅलिड BCD and need to correct. हे आपण कसं करेक्ट करतो, तर जे आन्सर आलेलं आहे त्या आन्सर मध्ये आपण ऍड करतो. जे आन्सर आलंय त्या आन्सर मध्ये आपण ऍड करतो 06. बायनरी 6 म्हणजे 0000 0110. हा नंबर आपण ऍड करतो सम मध्ये आणि जे फायनल आन्सर येतं
दॅट इज युअर बीसीडी सम. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमची केस नंबर 3. इफ द सम इज ग्रेटर दॅन 9. जर 9 पेक्षा जास्त असेल आणि कॅरी इज इक्वल्स टू 0 आणि कॅरी 0 असेल, तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला? यावेळेस सुद्धा जेव्हा तुमचं सम हे 9 पेक्षा मोठं आहे, युअर सम इज नॉट व्हॅलिड नंबर. अँड नीड टू करेक्ट इट. करेक्ट करण्यासाठी सेम आपण जे आन्सर आलंय त्याच्यामध्ये 06 ॲड करणार, म्हणजेच 00000110 हा नंबर तुम्हाला ॲड करायचा आहे आणि जे आन्सर येईल त्या आन्सर हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. हे सगळं आता आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. 2 + 6 बीसीडी ॲडिशन. बीसीडी ॲडिशन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे? हे जे 2 नंबर आहेत, हे 2 नंबर आपल्याला बायनरीमध्ये लिहून घ्यायचे. 2 इज युअर 0010 अँड 6 इज युअर 0110. 0 and 0 is 0, 1 and 1 is 0, carry 1, 1 and 1 is 0, carry 1 आणि हा कॅरी असाच खाली उतरला, म्हणजे आपली फायनल कॅरी आली 0. फायनल कॅरी इज hence sum is valid BCD number. म्हणून आपल्याला याच्यामध्ये काहीच करण्याची गरज नाही. आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं 9 + 8. सगळ्यात आधी तुम्ही 9 आणि 8ला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिस इज युअर 1001 अँड 1000. ठीक आहे. यांची ॲडिशन 1 0 0, 1 and 1 is 0, कॅरी 1, म्हणून आपली फायनल कॅरी आली 1. आता फायनल कॅरी जेव्हा 1 असेल तेव्हा सम इज नॉट व्हॅलिड अँड नीड टू करेक्ट इट. करेक्ट कसं करायचं? तर जे आन्सर आलंय आपण कॅरी सुद्धा घेणार आहे. 0001 आणि 0001 याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बायनरी 6, म्हणजे इकडे 0 आणि 0110 याची कॅरी इकडे फॉरवर्ड होते. 1 खाली जसाच्या तसा सेम 0 1 0 0 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर. व्हॉट इज दिस आन्सर? दिस इज युअर 1 अँड दिस इज युअर 7. मी तुम्हाला सांगितलंय जेव्हा तुमचे इथं डेसिमल नंबर असतात तेव्हा तुम्ही तुमचा आन्सर इथंच व्हेरीफाय करू शकता. +7 ऑफ डेसिमल इज इक्वल्स टू 17 ऑफ डेसिमल. बरोबर? म्हणजे इथंच तुमचा आन्सर व्हेरीफाय होतोय. BCD ॲडिशनचे मार्क्स तुमचे सुटत नाहीत. फक्त तुम्हाला कोणतीही कंडिशन, जर तुमचा आन्सर येत नसेल जे पाहिजे ते डेसिमलमध्ये, तर तुम्हाला सिम्पली 6 ॲड करून टाकायचं आहे. ठीक आहे. एक नेक्स्ट थर्ड केसची एक एक्झाम्पल बघू. बायनरी डेसिमल नंबर 7 + 6. सगळ्यात आधी काय करायचं आहे? या नंबरचे बायनरी नंबर काढून घ्यायचे आहेत. प्रश्न हा 4 मार्काला येतो.
त्यामुळे कंटाळा करायचा नाही, व्यवस्थित लिहायचं. बऱ्याच मुलांना व्यवस्थित न लिहिल्यामुळेच मार्क्स मिळत नाही. DTE मध्ये एकतर फुल मार्क्स मिळतात किंवा डायरेक्ट 0 मिळतो. ठीक आहे, तर बायनरी ॲडिशन करूया. 1 and 0 is 1, 1 and 1 is 0, carry 1, 1 and 1 and 1 is 1, carry 1. आणि ही कॅरी जशी आहे तशी खाली उतरली. आता इथं काय झालंय, हा जो नंबर आहे 8 + 4 + 1 म्हणजे 13. दिस इज ग्रेटर दॅन 9. तुमचा हा ग्रेटर दॅन 9 आहे आणि कॅरी 0 आहे, म्हणजे इथं आपली केस सॅटिस्फाय झाली आहे 3. केस 3 मध्ये आपण काय करतो, आन्सर किंवा तुम्ही सम म्हणू शकता. सम इज ग्रेटर दॅन 9, hence need to correct it. करेक्ट कसं करणार, परत सेम हा घेऊया आपण नंबर इकडे 0 0 0 0, देन 1 1 0 1, आणि याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, बायनरी 6 0 0 0 0 0 1 1 0. बायनरी ॲडिशन 1 1, 1 and 1 is 0, carry 1, 1 and 1 is 0, carry 1. हा 1 खाली आला. ओके, मग हा काय झालाय आता 1 and 3, 13. नंबर तोच आहे, पण हा आपला BCD मध्ये कन्व्हर्ट झाला. 7 of 10 + 6 of 10 is equals to 13 of BCD. ओके, BCD मध्ये ॲडिशन करायचं होतं आपल्याला. मला वाटतं मागच्या 2 एक्झाम्पल मध्ये मी इथं डेसिमल लिहिलंय, डेसिमल नाही तिथं BCD लिहायला लागेल. आता आपले फर्स्ट युनिट मधले फक्त 2 टॉपिक बाकी राहिलेत. त्यातला आहे एक्सेस 3 आणि दुसरा आहे ग्रे कोड. आपण एक्सेस 3 कोड सगळ्यात आधी बघूया. एक्सेस 3 मध्ये तुम्हाला 2 मार्काला एक प्रश्न येऊ शकतो. दिलेला असतो बायनरी नंबर आणि त्याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असतं एक्सेस 3 मध्ये. एक्सेस 3 हे EX3 सुद्धा लिहिलं जातं किंवा एक्सेस 3 असं सुद्धा लिहिलं जातं. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित बघा. तर हा कोड कन्व्हर्ट करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. 4, दिस इज डेसिमल. याला मी बायनरी मध्ये कन्व्हर्ट करते. बायनरी 0 1 0 0 आणि एक्सेस 3 जसं नावच सांगतंय आपल्याला बायनरी 3 याच्यामध्ये ऍड करायचं आहे. 0 0 0 1 1. बायनरी ॲडिशन सिंपल 1 and 0. दिस इज युअर एक्सेस 3 कोड. पण एक्झाम्पल तुम्हाला सिंगल डिजिट येत नाही, सिंगल डिजिट नाही येत तुम्हाला. शक्यतोवर एक्झाम मध्ये 3 डिजिट 4 डिजिट किंवा 2 डिजिट येतो. आपण 3 डिजिटचं एक एक्झाम्पल घेऊया. 428. दिस इज डेसिमल नंबर आणि तुम्हाला याला कन्व्हर्ट करायचं आहे एक्सेस 3 मध्ये. एक्सेस 3 मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आधी हा नंबर 2 2 8. 4 is your 0 0 1 0 0. 2 is your 0 0 1 0 and 8 is 1 0 0 0. आता आपल्याला या प्रत्येक नंबर मध्ये ऍड करायचं आहे बायनरी 3. सिंपल बायनरी ॲडिशन 1 1 0 1 1 1 and 1 is 0, carry 1 1 0 1 1 1 and 0. This is your excess 3 number. ओके, आता आपण पटकन क्विकली लिहूया पुढचा टॉपिक जो आहे तुमचा ग्रे कोड. ग्रे कोड मध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल विचारलेले असतात. एक असतं तुमचं
बायनरी नंबर दिलेला असतो आणि त्याला कन्वर्ट करायचं असतं तुमचं ग्रेमध्ये, किंवा ग्रे नंबर दिलेला असतो त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं बायनरीमध्ये. बायनरी आणि ग्रे कोड दिसायला सेम दिसतात, त्यामुळे क्वेश्चन नीट वाचा की बायनरीमधून ग्रे करायचं आहे का ग्रेमधून बायनरी करायचं आहे. आधी आपण बायनरी टू ग्रेचं एक एक्झाम्पल घेऊ. 1011 याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इंटू ग्रे कोड. आता ग्रे कोडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, याचा एक्सॉर घ्यायचा असतो. एक्सॉर कसा घ्यायचा, पहिला अंक जसा तसा खाली उतरणार, त्यानंतर फर्स्ट डिजिट आणि सेकंड डिजिट यांचं करायचं एक्सॉर. एक्सॉर काय आहे हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये समजेलच, पण त्याआधी मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगते. जर तुमचे नंबर वेगवेगळे असतील तर तुमचा आन्सर येणार 1, आणि जर तुमचे नंबर सेम असतील तर तुमचा आन्सर येणार 0. फक्त डिफरंट आहे का सेम आहे तेवढं बघायचं. दिस इज डिफरंट देन 1. आता हा नंबर आणि हा नंबर याचा एक्सॉर करायचा आहे. दिस इज ऑल्सो डिफरंट 1 याचा आणि याचा एक्सॉर. दिस इज सेम नंबर, हेन्स आन्सर इज 0. म्हणजे 1011चा हा तुमचा बायनरी होता, त्याचा ग्रे झाला 1110 इज युअर ग्रे कोड. ठीक आहे. आता ग्रे टू बायनरीमध्ये करताना आपल्याला याच्याच रिव्हर्स करायचं आहे. मी मुद्दाम सेम आन्सर घेते आहे, म्हणजे याचा आन्सर घेते आहे 1110. याला आपल्याला हा ग्रे नंबर आहे, याला तुम्हाला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिला नंबर जसाच्या तसा खाली येणार. आता आलेला आन्सर आणि गिवन नंबर यांना एक्सॉर करायचं आहे. दिस 1 अँड 1 सेम आहेत म्हणून आन्सर इज 0. आलेलं उत्तर आणि गिवन नंबर एक्सॉर, हे दोघं डिफरंट आहेत म्हणून आन्सर इज 1. आलेलं उत्तर आणि गिवन नंबर एक्सॉर, दोघं डिफरंट आहेत म्हणून 1. हा आणि हा नंबर सेम आला म्हणजे आपला आन्सर व्हेरीफाय झालं. 1110 हा तुमचा ग्रे होता, त्याला आपण कन्वर्ट केलं बायनरीमध्ये 1011. दिस इज युअर बायनरी नंबर. आज आपण पाहिलं BCD नंबर म्हणजे काय, डेसिमल ते BCD कन्व्हर्जन, XS3 टू बायनरी कन्व्हर्जन आणि ग्रे कोडचे कन्व्हर्जन्स. इथे तुमचं फर्स्ट युनिट संपत आहे. तुम्ही या 4 लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे जर अभ्यास केला तर या युनिटचे पूर्ण मार्क नक्कीच तुम्हाला मिळतील. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ युनिट मधले महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. तुमच्या 5th युनिटचे बरेचसे टॉपिक 1 Day 1 कन्सेप्टमध्ये आपण याच चॅनलवर ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. या लेक्चर सिरीजची माहिती तुमच्या मित्रांना नक्की द्या. हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये लॉजिक गेट सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय.